तर रामकृष्ण सर्वांना, माझं नाव किशोरी। तर महाकुंभ सुरू होण्या अगोदरपासून मी प्रयागराजमध्ये आलेली आहे आणि तेव्हापासूनच महाकुंभला येण्यासाठी मी सर्वांनाच आवाहन करते। मी पहिली पवित्र स्नान म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस सुद्धा इथला कव्हर केलेला आहे। कालची दुसरी पवित्र स्नान म्हणजेच मौनी अमावस्याची जी मी परिस्थिती पाहिली ती खरंच खूप भयानक होती। काल साधारण 10 ते 15 करोड लोक हे मौनी अमावस्याच्या दरम्यान स्नान करण्यासाठी आले होते आणि हा आकडा बऱ्याच देशांच्या टोटल पॉप्युलेशन पेक्षाही जास्त। आणि एवढा मोठा क्राऊड मॅनेज करणं खरंच सोपं गोष्ट नाहीये। पोलीस जेवढी काही मदत करू शकतात ते करतायत, पण एकटं गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये काही करू शकत नाही। आपल्याला सुद्धा आपली जबाबदारी समजली पाहिजे आणि अशा गर्दीमध्ये वयस्कर किंवा लहान मुलांना आणणं प्लीज अवॉइड करा, किंवा तेव्हा जरी तुम्ही इथे आलात तर संगम घाटला जाणं अवॉइड करा, कारण की संगम घाटासोबतच इथे अजूनही घाट बनवलेले आहेत, जसं की अरेल घाट आहे, गंगा घाट आहे, यमुना घाट आहे। तिथेही जाऊन तुम्ही तुमचं स्नान करू शकता आणि त्याच्यापेक्षाही जास्त जर पवित्र स्नानाचे दिवस सोडून तुम्ही इथे आलात तर अजूनच उत्तम राहील। येणारा जो 4 तारखेपर्यंतचा आठवडा असणार आहे तो साधारण गर्दीचाच असणार आहे, म्हणून तुम्ही तुमचा महाकुंभचा प्लॅन त्या अकॉर्डिंग करा। आणि ही गोष्ट मी तुम्हाला एवढी जीव तोडून सांगते कारण काल जी संगम घाटावरती मी परिस्थिती पाहिली, मला असं वाटतं ती वेळ कोणावरतीच कधीच येऊ नये।